नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। बुलढाणा जिल्हा खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील प्लॉटमधील हे चित्र आहे। मागच्या बातमीत आपण बघितलंच आहे कशा प्रकारे स्त्रियांना सर्व माणसांना त्रास होत आहे। आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। ही जी आपण हापशी बघत आहात पाण्याची, ही एकमेव हापशी आहे गावात गोड पाण्याचा स्रोत, जे गोड पाणी नागरिकांना मिळते आणि ज्या बोरिंगचा वापर नळाला केला जातो, त्या नळाला थंड पाणी येतच नाही असं नागरिकांचं म्हणणे आहे। तर गरम पाण्याचे आहे जे पिण्याच्या अयोग्य असल्याचे समजते आणि एकमेव ही हापशी आहे। या हापशीच्या द्वारेच नागरिकांना पाणी प्यायला न्यावे लागते आणि हा रस्ता बघा, आपण हापशीपर्यंत जायचा आणि गजानन महाराजांच्या मंदिरापर्यंत जायचा हा रस्ता आहे। कशा प्रकारे रस्ता आहे, हे प्लॉटिंग आहे, 10 वर्षापासून प्लॉटिंग टाकलेलं आहे। या प्लॉटिंगमध्ये जायला रीतसर रस्ता नाही, हे प्लॉट नसून एक प्रकारचं रान म्हणजे जंगल निर्माण झालेलं आहे। सुरळीत रस्ते नाही, परंतु या प्लॉटिंगचा रीतसर कर आणि याची नोंद ही ग्रामपंचायतला आहे। रीतसर नागरिक कर भरत आहे, परंतु मूलभूत सुविधांपासून यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि कित्येक वाड्या निवेदनं देऊनही ग्रामपंचायत मार्फत काम केल्या जात नाही। हा एक प्रकारचा गुंडाराज असल्याचे या ठिकाणी समजते। तर बघूया आपण नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया। प्रेक्षकांचे स्वागत आहे। आपण आले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे। आपण 2 दिवसा अगोदरच नागरिकांच्या या ठिकाणी आरोग्यात धोका असलेले हे चित्रीकरण आपल्याला दाखवलेलं आहे आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आपण जळक्यामध्ये आता नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना कशा प्रकारे ग्रामपंचायत मार्फत त्रास आहे आणि रस्त्यांना अभावी त्यांना किती यातना भोगाव्या लागत आहे हे प्रत्यक्ष आपण त्यांना विचारू। सर्वप्रथम बोलूया आपण ज्यांची आपण बातमी लावली अगोदर आणि ज्यांनी जिल्हा परिषद पर्यंत तक्रार पोहोचवलेली आहे त्यांच्याशी। प्रथम आपलं नाव सांगा सर। प्रकाश किसन चिमू। बरं, हे प्लॉटिंग किती वर्षापासून इकडे पडलेले आहे? कमी जास्त करून 9 ते 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाले। तुम्हाला कोणत्या मूलभूत सुविधापासून वंचित राहावं लागतं इकडे? इकडे सुविधा म्हणजे आजपर्यंत काहीच नाही आलं। 20 वर्षातून काहीच नाही। जवळपास 10 वर्षाला अजून काहीच नाही। इकडे रस्ते नाल्या अभावी तुम्हाला भयंकर त्रास आहे। हे नाली इथपर्यंत बांधली आहे ना, त्या नालीवर जर तुम्ही पहा काही हत्यार काय काय। बरं, या प्लॉटिंगचे रीतसर ग्रामपंचायतला नोंद आहे का? हो, तुम्ही घरपट्टी भरता? हो, ओके, सर्व करतात, तरी इकडे विकास नाही, काहीच नाही। कशा प्रकारे त्रास आहे? कोणता त्रास आहे तुम्हाला? इकडे आम्हाला गजानन महाराजच्या मंदिरात जावं लागते। इथं हे हापशी आहे, तिथं म्हणजे या सर्व बायांना म्हणजे पाणी भरावं लागते, गोळा पाणी लागते। तुमचा परिचय सर? मी महादेव पंजाबराव आहे। काय बोलू शकता तुम्ही? मी म्हणजे आता 8-10 वर्ष आले हा आम्हाला जसं रस्त्या त्रास आहे, हे पूर्ण पाणी साचते। या नालेपासून काही उपयोग झाला नाही। हे आमच्या जागेमध्ये इथं पाणी जाते, आमच्या जागेला त्रास आहे पाण्यापासून। या प्लॉटिंगला किती वर्ष झाले? या प्लॉटिंगला 10 वर्ष आले, 10-15। ग्रामपंचायतला रीतसर अर्ज किंवा तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत? आम्ही तर तसं चांगलं नाही खेप चांगलं, सर्व ग्रामपंचायत सरपंच नाही खेप चांगलं। आम्हाला हे रस्ते बांधून पाहिजे बा, चांगला रस्ता पाहिजे, नाली पाहिजे, हे सर्व चांगलं। पण मग आता हे पाणी तुम्ही रस्ते सध्या जे दशा आहे तेच आहे। दशा तर आपल्याला समोर दिसूनच राहिलं। असं आहे, गजानन महाराजांच्या मंदिराकडे जाता येत नाही, मंदिरात जाता येत नाही, मंदिराकडे यांना जाता येत नाही। आपण बघू शकता की कशा प्रकारे सर्व अरण्यासारखा भाग झालेला गाव असून एखाद्या जंगलासारखं वाटत आहे। तर नेमकं काय बोलू शकता भाऊ आपण? रमेश शंभराव राघव माझं नाव आहे। बरं, तर इथं आमच्या इथं गजानन महाराज मंदिर आहे, तिथं हा रस्ता आहे, मेन रस्ता आहे इथं। आणि मेन गोळ्या पाण्याची हापशी आमच्या इथं। तर त्यांना लोकांना जायला जास्त तक्लीफ होते, तर काही जागा नाही। अशी इथं अरण्यासारखं जंगल किती वर्षापासून त्रास आहे? 10-12 वर्ष झाले। 10 ते 12 वर्षापासून कोणत्या प्रकारचं पाऊल उचलत नाही? ग्रामपंचायतला टॅक्स पूर्ण भरलं। अजून पिण्याच्या पाण्याबद्दल काय बोलू शकता? पिण्याचं पाणी आम्हाला एकच हापशी आहे, गावाला एकच हापशी? गावाला एकच हापशी आहे आमच्या इथं। नळाचं पाणी येत नाही का तुमच्या गावात? नाही, नळाचं पाणी कोणी येत नाही आमच्या इथं। नळाची सुविधा आहे का? नळाची सुविधा आहे, पण गरम पाणी येते आमच्या इथं। नळाचं पाणी कोणीच येत नाही। गोड येते पाणी नळाला? नळाला गोड पाणी येते, पण गरम होते। गरम येते, थंड पाणी मिळत नाही। थंड पाणी तुम्हाला पुरवठा कुठून आहे नळाचा? आम्हाला पुरवठा समजा गावातूनच आहे, काही गावातून आहे। गरम पाणी लागेल, बोर केलेले। बरं, तर आपण पुरुष वर्गाला आपण ऐकलेलेच आहे। तर नेमकं आता आई बहिणींना कशा प्रकारे त्रास होतो तो या मावल्यांना पण आपण या ठिकाणी विचारूया। ताई, आपलं नाव सांगा? ललिता प्रकाशची। बरं, कशा प्रकारचा त्रास आहे तुम्हाला या समजा? आम्हाला इथं पाणी आणण्याचा त्रास आहे। एकच हापशी तुमच्या गावाला या ठिकाणी आहे? या हापशीवरून सर्वांना तुम्हाला पाणी भरावं लागते आणि पाऊस जर आला तर मग तुम्ही काय करता? पिण्याच्या पाण्याची योजना तसंच जावं लागतं आम्हाला, ते तसंच जावं लागतं गाड्यातून। 10 वर्षापासून तुम्हाला कोणत्याच प्रकारची सुविधा नाहीये? नाही, काहीच नाही। तर तुमच्या अपेक्षा काय आहेत नेमक्या? काय बोलू शकता ताई तुम्ही? या पुढे आम्हाला
त्यांना बोला की. एकच आहे, फक्त आम्हाला हा रस्ता सरळ करून द्या, नाली काढून द्या. रस्ते आणि नाली हा, आणि दिवाबत्ती वगैरे लाईट लावून द्या. या रस्त्याचं काँक्रिटी झाली पाहिजे. किती वर्षापासून त्रास आहे? 10 वर्ष 10 वर्षापासून त्रास आहे तुम्हाला. ग्रामपंचायतला अर्ज किंवा काही केलं का तुम्ही? पाठपुरावा केला का? वेळ सांगितलं आम्ही सरपंचांना. समजा आता यानंतरही हा रस्ता जर दुरुस्त झाला नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय आहे? आम्ही उपोषण करू शकतो. उपोषण करतो, लोकशाही मार्गाचा अवलंब करतात. तर आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी त्रास आहे सर्व नागरिकांना आणि तात्काळच योग्य असा पर्याय ग्रामपंचायत मार्फत निवडण्या न गेल्यास, यांच्या सुविधा मूलभूत यांना पुरवल्या न गेल्यास उपोषणाचा म्हणजेच लोकशाही मार्गाचा अवलंब या ठिकाणी केला जाणार आहे. तर बघत राहा लेखणी शस्त्र न्यूज. जय हिंद.